शहर वाहतूक शाखेमार्फत शहरातील बेशिस्त ऑटो रिक्षा चालकांवर कारवाई करून 1,81,400 रुपयांचा दंड आकारला। अकोला जिल्ह्यातील पोलीस अधीक्षक माननीय श्री अजित चंडक साहेब यांचे आदेशानुसार पोलीस निरीक्षक मनोज बहुरे यांनी शहर वाहतूक नियंत्रण शाखेमार्फत शहरातील बेशिस्त ऑटो रिक्षा चालक यांच्यावर मोटार वाहन कायद्याप्रमाणे कारवाई करण्याकरिता अकोला शहरात दिनांक 30 जुलै 2025 रोजी विशेष मोहीम राबवून कारवाई केली। सदर विशेष मोहीम दरम्यान शहर वाहतूक नियंत्रण शाखेमधील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी बसस्थानक चौक, रेल्वे स्टेशन चौक व शहरातील मुख्य चौकामध्ये वाहतूक नियमांचे उल्लंघन करणारे ऑटो रिक्षा चालकांवर पुढील मोवाका अंतर्गत कारवाई करण्यात आली। अवैध प्रवासी वाहतूक 14 केसेस, पुढील सीटवर प्रवासी बसवणे 27 केसेस, सिग्नल जंपिंग 27 केसेस, परवाना सोबत न बाळगणे 2 केसेस, विना गणवेश ऑटो चालवणे 58 केसेस, कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी वाहन सोडून जाणे 2 केसेस, विना नंबर प्लेट वाहन चालवणे 1 केस असे एकूण 111 केसेस करून 1,81,400 रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे। तरी वाहतूक शाखेमार्फत आवाहन करण्यात येत आहे की ऑटो रिक्षा चालक यांनी वाहतूक नियमांचे उल्लंघन करू नये। उल्लंघन केल्यास त्यांच्यावर मोटार वाहन कायद्यानुसार कायदेशीर कारवाई करण्यात येईल। तसेच ऑटो चालवताना सोबत वाहनांचे कागदपत्रे बाळगावे, गणवेश परिधान करावे, क्षमतेपेक्षा जास्त शाळकरी मुलांची वाहतूक करू नये, परवान्यापेक्षा जास्त प्रवासी वाहतूक करू नये व वाहतूक नियमांचे तंतोतंत पालन करावे व आपले वाहनावर पेंडिंग दंड असल्यास त्वरित वाहतूक पोलीस किंवा शहर वाहतूक कार्यालय येथे दंड भरावा। आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा।